शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो, शिव शंकर शंभो. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आजचा व्हिडिओ असा आहे की आपण महाशिवरात्रीनिमित्त शिवलीलामृत पारायण कसे करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. यंदा 15 फेब्रुवारी 2026 रविवार या दिवशी महाशिवरात्री आलेली आहे. अतिशय महत्त्वाचा दिवस. खरं तर श्रावण महिन्यात जास्तीत जास्त भगवान शंकरांची उपासना केली जाते, परंतु या महाशिवरात्रीचं औचित्य साधून आपण भगवान शंकराच्या उपासनेमधील अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसं करावं, कधी करावं, कोणी करावं याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, हे पारायण आधी शिवलीलामृत ग्रंथ अतिशय दिव्य आणि अनुभव देणारा ग्रंथ आहे. 14 अध्यायांचा हा ग्रंथ आहे. यात 15वा अध्याय आहे, त्यामध्ये ॲड केलेला आहे. त्यातले फक्त आपल्याला 14 अध्याय वाचायचे आहेत. आता हे ग्रंथाचं पारायण कोणी करू शकतं. 7 दिवसाचं पारायण कसं करायचं, 5 दिवसाचं पारायण कसं करायचं, किंवा 1 दिवसाचं पारायण किंवा 3 दिवसाचं पारायण कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. बघा, ज्यांना 7 दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी सोमवारपासून रविवारपर्यंत पारायणाला सुरुवात करायची आहे, आणि ज्यांना 3 दिवसाचं पारायण करायचं आहे आता त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी सांगता येते असं तुम्ही अगदी 3 दिवस आधी म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार किंवा गुरुवार, शुक्रवार, शनिवार जसं तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही करू शकता. आणि 1 दिवशी शिवलीलामृत पारायण कसं केलं जातं, तर तुमच्यामध्ये तेवढा स्टॅमिना असेल किंवा तुमची जर एका ठिकाणी बसण्याची जर तुमची कुवत असेल तर तुम्ही 1 दिवसाचं पारायण करू शकतात किंवा 1 दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकता. पण ज्यांना 1 दिवसाचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी 5 दिवसाचं करावं किंवा त्यांनी 3 दिवसाचं करावं किंवा त्यांनी 7 दिवसाचं करावं. आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की महाशिवरात्रीनंतर एखादे 2 दिवस 1-2 दिवस इकडं तिकडं गेलं तरीही काही नाही, किंवा वाढले तरी काहीच होत नाही. कोणाचं 16 तारखेला संपतं, कोणाचं 17 तारखेला संपतं तरीही चालतं, काहीही होत नाही. कधी कधी कुणाला मासिक पाळी येते किंवा काही अडचणी येतात, तर ते सर्व आपले महादेव समजून घेत असतात. बघा, त्यांनी बिनधास्त रोज 2-2 अध्याय पठण करावं. ज्यांना एवढे 7 दिवस करणं शक्य होत नाही त्यांनी 3 दिवसात रोज 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही 5-5 असे 4 पारायण करू शकता. ज्यांना 1 दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी सुद्धा करू शकतात. बघा, याच पद्धतीने तुम्हाला 5 दिवसाचं पारायण करू शकतात किंवा 7 दिवसाचं पारायण करू शकतात. आता काय करायचं आहे की आपल्याला आता हे पारायण सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ज्या दिवशी पारायण करणार आहात तेव्हा जवळच्या भगवान शंकराच्या मंदिरात जायचं, त्यांना प्रार्थना करावी की माझ्याकडनं श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण निर्विघ्नपणे पार होऊ द्यात. मंदिरात जाऊन भगवान शंकराच्या शिवपिंडीवर जल अभिषेक करावा आणि नंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. आपल्या जवळपास म्हणजे मंदिर नाही आहे तर मग काय करायचं, तर मग अशा वेळेस काय करायचं, आपल्या घरात तर शिवपिंड असतेच, तिथेही तुम्ही पारायण म्हणजेच तुम्हीही तिथे अभिषेक करू शकतात आणि त्यांना प्रार्थना करावी. 7 दिवसाचं, 3 दिवसाचं, जसं तुम्ही ज्या पद्धतीने करणार आहेत त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे. नंतर घरी येऊन बघा, भगवान शंकराची सेवा करण्याचा उत्तम काळ हा प्रदोष काळ असतो. एकाच वेळी पारायण करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही 7 दिवस करणार असेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर वाचू शकता किंवा सकाळी वाचू शकता, 12 ते 12:30 मध्ये वाचू शकता, किंवा तुम्ही 4-5 वाजता सुद्धा तुम्ही वाचू शकतात, किंवा दिवसभरात तुम्ही कधीही वाचू शकतात. आणि एक माळ भगवान शिवशंकरांचा जप सुद्धा करू शकतात. प्रदोष काळ असतो म्हणजे मग तुम्ही काय करायचं तर 5:30 नंतरच पठण, 4:30 नंतरच पठण केलं तरीही चालेल. दुसरं, भगवान शंकराची उपासना करताना आता ज्या पद्धतीने गुरुचरित्राचं पारायण आपण करत असतो, आणि पारायण करत असताना एक असतं की ग्रंथ हलवायचा नाही, आणि रोज तुम्ही 2 अध्याय वाचून तो ग्रंथ जागेवर ठेवला तरीही चालेल. स्पेशल मांडणी करायची गरज नाही. देवासमोर बसून तो
तो ग्रंथ वाचावा. आता कोणी 7 दिवसाचं करणार असेल तर कोणी 5 दिवसाचं करणार असेल, कोणी 7 दिवसाचं करणार असेल. म्हणजे पारायणाच्या कालावधीमध्ये तुम्ही देवासमोर ग्रंथ ठेवायचा, वाचून झाला की तो परत जागेवर ठेवायचा, दुसऱ्या दिवशी काढला तरीही चालेल. जर जागा घरात नसेल तर छोटं घर असेल तर काहीही होत नाही. फक्त ग्रंथ हलवायचा नाही, तसाच ठेवायचा. जर तुम्ही ठेवू शकत वेगळी असेल तर तुम्ही वेगळी मांडणी करू शकता. आता पहिला नियम, भगवान शंकराच्या उपासना करण्यासाठी आपल्याला पांढरे कपडे परिधान करावे लागतील. ते अतिशय उत्तम मानलं जातं. जर नसेल तर तुम्ही कुठल्याही रंगाचे कपडे घालू शकता. पांढरा रंग अगदी साडी असेल किंवा कुर्ता असेल तर तुम्ही तो स्वस्त व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि प्रॉपर त्याचं व्यवस्थित टॉपटिप करून ठेवायचं आणि तुम्ही ते त्या दिवशी घालू शकता. जर पुरुष मंडळी, मुलं पारायण करणार असेल तर त्यांनी चामड्याचं घालायचं नाही. पारायण करत असताना 2-2 अध्याय किंवा 5 म्हणजे 5-5 अध्याय जर 3 दिवसाचं करणार असेल तर तुम्ही नियमासहित करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असतो तर त्याच पारायण काळात काय असतं तर म्हणजे परान्न खायचं नाही, कांदा लसूण खायचं नाही, एक धान्य खायचं. शिवलामृत ग्रंथाचं असं सांगितलं, फक्त कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. तुम्ही भात खाऊ शकता, सगळ्या भाज्या खाऊ शकता. फक्त कांदा आणि लसूण आपल्याला या दिवशी म्हणजे आपण जोपर्यंत पारायण करणार आहे तेव्हा आपल्याला खायचं नाहीत. त्याचबरोबर काय करायचं आहे तर त्याचबरोबर आपल्याला अन्न हे वर्ज्य करायचं आहे. मग ताई मुरमुरे खाऊ शकतात का, बिस्किट खाऊ शकतो का, तुमची इच्छा असेल तर तुम्ही बिस्किट खाऊ शकता. पण शक्यतो पारायण काळात परान्न हे वर्ज्य करायचं असतं. बिस्किट विकत आणतो पण आपण त्याच्यामध्ये काय येतं की कोणाच्या घरी जाऊन खाणं ते टाळायचं आहे. हॉटेलचं पण खाणं टाळायचं आहे. हॉटेलच्या वस्तू आपण विकत आणत असतो पण त्याची वृत्ती, त्यात काम करण्याची पद्धत आणि आपण एवढं दिव्य ग्रंथाचं पारायण करत असलो तर आपण हे शेवटी त्यामुळे काय करायचं तर परान्न हे वर्ज्य करायचं आहे आणि या गोष्टीचं आपल्याला पालनसुद्धा करायचं आहे. जर आपल्याला होत असेल तर तुम्ही करा, नसेल तर न करा. बघा, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तुम्हाला बाकी कुठलेहीच नियम पाळायचे नाहीत. बाकी तुम्ही सगळं खाऊ शकता. पण शक्यतो आपल्याला घरातलंच खायचं आहे. परान्न हे वर्ज्य करायचं आहे. तर परान्नातून दोष लागतात. आपण जेव्हा पारायण करत असतो आपल्या अडचणी कमी व्हाव्या, आपले संकट कमी व्हावे म्हणून आपण पारायण करत असतो. तर त्यामध्ये अजून लोकांच्या अडचणी आपण घ्यायच्या का, त्यापेक्षा आपण परान्न 7 दिवस वर्ज्य करायचं, 5 दिवस वर्ज्य करायचं. बघा, ब्रह्मदेवानं केलेलं आहे की आपलं पालन करायचं काम आहे भगवान विष्णूचं आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि ज्याला कोणीही हरवू शकत नाही. हे भगवान शंकराच्या हातात आहे. आपल्या सांसारिक अडचणी कमी व्हाव्या, आपली आध्यात्मिक प्राप्ती व्हावी आणि भगवान शंकर हे सदा शिव आहेत. भक्तांच्या हाकेला ते धावून येणारे आहेत. त्यांची कृपा आपल्यावर व्हावी, आपल्या अडचणी कमी व्हाव्या आणि परमेश्वराच्या कृपेने आपलं सगळं चांगलं व्हावं अशी आपण त्यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज जे काही मी आहे ते फक्त परमेश्वरामुळेच आहे किंवा भगवान शंकरामुळेच आहे अशी त्यांच्याप्रती एक आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ती कृतज्ञता म्हणून सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं येतं की बघा, प्रत्येक अध्याय शिवलीलामृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आहे. जेव्हा तुम्ही संपूर्ण अध्याय पठन करता, प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आहे. त्या प्रत्येकाची फलश्रुती तुम्हाला प्राप्त होते. ज्याला रुद्र अध्याय म्हणतात, 11वा अध्याय जो आहे त्याला आपण रुद्र अध्याय म्हणतो. त्याचं पठन केल्याने ब्रह्मनंदीची प्राप्ती होत असते म्हटलं जातं. एवढं मोठं फक्त 11व्या अध्यायाचंच होतं. नक्की सगळे अध्याय पठन केल्याने सगळ्या अध्यायाची फलश्रुती तुम्हाला मिळणार आहे. जसं जमेल तसं तुम्ही शिवलामृत ग्रंथाचं पारायण आवर्जून करावं. रोज 2-2 अध्याय जरी केले तर 7 दिवसात तुमचं एक पारायण होऊ शकतं. जर तुम्हाला कुठे बाहेर गावी जायचं नसेल किंवा तर तुम्ही 7 दिवसाचं पारायण करू शकता. जर तुम्हाला कुठे बाहेर गावी जायचं असेल तर तुम्ही 3 दिवसाचं, 1 दिवसाचं सुद्धा पारायण करू शकतात किंवा 5 दिवसाचं सुद्धा शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकता. जेवढी जास्त होईल तेवढी सेवा शिवांची करा जास्त. आणि नंदी पक्षामध्ये जागृत झालेलं असतात आणि आपल्याकडेही काही ना काही भगवान शंकराची उपासना व्हावी, आपल्याकडनं पण काही ना काही त्यांचे नाम जप व्हावं एवढी प्रार्थना करा. प्रत्येक वेळेस तीर्थक्षेत्री जाऊन आपणास देवदर्शन घेणं शक्य होत नाही. प्रत्येकाला वाटतं की 12 ज्योतिर्लिंगाला जावं. आयुष्यात आलेल्या प्रत्येक मनुष्यरूपी माणसाला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यावं असं वाटतं, पण प्रत्येकांना ते शक्य होत नाही. आणि जसं आपण घरी राहतो, घरी राहून सुद्धा आपण उपासना केले तरीही आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचंच
फळ हे मिळणार आहे. फक्त आपल्या मनामध्ये भावना ठेवायची आहे. बघा, अशा प्रकारे तुम्ही हा पारायण जर तुमचं 17 महाशिवरात्रीपर्यंतच होवं असं काही नाही. 16-17 तारखेलाही संपलं तरीही पारायणाचं उद्यापन काही होत नाही. आता काय करायचं आहे की आता उद्यापन असेल त्या दिवशी काय करायचं की मंदिरात जाऊन भगवान शंकरांना जानवं जोडवं असतील किंवा पांढऱ्या कलरचं शुभ्र वस्त्र भगवान शंकरांना अर्पण करायचं आणि कोरडा शिधा द्यायचा, ज्यामध्ये तुम्ही गहू देऊ शकता, तांदूळ देऊ शकता, यथाशक्ती तुमच्याकडे कोरडं जे धान्य आहे ते तुम्ही देऊ शकतात. भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे. माझं जर काही चुकलं असेल तर त्यांच्याकडे क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणायचं आहे, बाकी काहीच नाही. खूप काही करायचं नाही. फक्त तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही पारायण झाल्यानंतर भगवान शंकराची उपासना करत असताना आणि पारायण झाल्यानंतर तुम्ही त्याचं उद्यापन हे व्यवस्थितपणे करायचं आहे. बघा, आपण 7 दिवसाचं पारायण होत असेल, अखेरचा नैवेद्य पुन्हा आपल्याला काय करायचं, 7 दिवसाचं पारायण झाल्यात शेवटच्या दिवशी तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. दही भाताचा नैवेद्य या दिवशी तुम्हाला दाखवायचा आहे. भाताचा नैवेद्य दाखवायच्यानंतर वरण भात चपाती असेल तर तुम्ही ते सुद्धा दाखवू शकता. तुमच्या घराचं म्हणजे जे जेवणासाठी तुम्ही बनवलेले आहे त्याचा सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. बघा, आपल्या घरात जर महादेवाची पिंड असते त्यांना सुद्धा तुम्ही दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. याच पद्धतीने सगळ्यांनी जेवढं जमेल तेवढं महाशिवरात्री खूप मोठा दिवस आहे. तो दिवस सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मानला जातो. आपली पण आध्यात्मिक प्रगती व्हावी, आपल्याही घरात सुख शांती समाधानी नांदावी. प्रत्येकाच्या आयुष्यात थोडे ना थोडे संकट अडचणी असतात. प्रत्येकाने देवाकडे काही ना काही अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात देवाने काही ना काही अडचणी दिलेल्या असतात. त्या अडचणींचा सामना करूनच आपल्याला पुढे जायचं असतं. दुःखातून मार्ग काढायचा असतो आणि यातूनच आपल्याला अध्यात्माची गोडी लागते आणि परमेश्वराची कृपाही आपल्यावर होत असते. जगात काही असं शक्य नाही. शेवटी तुमचे कर्म खूप महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येकाने जेवढे जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.